नमस्कार मंडळी. आज काय झालं, आज माझ्या दिशेला लागली होती सायंकाळी छोटीशी भूक. मग काय वाटीभर घेतले पोहे आणि वाटीभर घेतला रवा आणि त्या रव्यामध्ये टाकलं 2 ते 3 चम्मच मस्तपैकी दही. दही आणि रवा एकत्र मस्तपैकी मिक्स करून घेतला आणि त्याचा छान गोळा बनवला आणि तो गोळा करून ठेवला मी बाजूने. त्यानंतर घेतली पोह्यांची वाटी आणि भिजवलेले पोहे मस्त छान कूस करून घेतले, एकत्र करून घेतले आणि छान त्याची पेस्ट बनवली आणि त्यामध्ये भिजवलेला जो रवा होता तो पण त्यामध्ये मिक्स करून घेतला आणि हे दोन्ही मिश्रण एकत्र करून घेतले झटपट. मस्तपैकी हाताने छान जोर लावू मस्त एकत्र करून घेतले, एकजीव केले. त्यामध्ये टाकलं थोडंसं मी मीठ आणि बारीक लाल कुटलेली मिरची आणि त्यामध्ये टाकली थोडीशी चवीनुसार कसुरी मेथी. तर इथे बघा आपला गोळा झालेला आहे तयार आणि छान छोटे छोटे मस्तपैकी पेढे असे तयार करून घेतले. आणि आता याला घ्यायचं आहे आपल्याला मस्तपैकी स्टीम करू. तर स्टीम करण्यासाठी मी इथे घेतली स्टीलची चाळणी आणि चाळणीला चारी बाजूने घेतलं तेल लावून आणि सर्व जे पेढे आहेत तयार केलेले ते ठेवून घेतले इथे चाळणीमध्ये. तर इथे गॅसवर मांडला गंजामध्ये टाकलं पाणी आणि पाण्याला उकळी आल्यानंतर ते झाकून ठेवले. त्यानंतर दुसरीकडे मांडली मी कढईमध्ये तेल तापू दिलं छान आणि थोडीशी मोहरी टाकली. मोहरी तडतडू दिली. त्यानंतर टाकलं जिरं आणि जिरं तडतडायला लागल्यानंतर त्यामध्ये घेतली हळद, धने पावडर, चाट मसाला, लाल तिखट आणि मीठ. हे सर्व मसाले मी एकत्र करून घेतले आणि त्यामध्ये आपले पेढे घेतले टाकून आणि छानपैकी परत करून छान फ्राय करून घेतलेले आहेत आपले पेढे. तर हा झाला आहे इथे चटपटीत असा नाश्ता तयार आणि प्लेटमध्ये सर्व करून घेतला टोमॅटो सॉससोबत. तर आता हे बघून बघा कशी दिशा खुश होते. ही बघा माझी दिदू झाली आहे खुश. तिला खूप आनंद झाला कारण तिला खूप जोराची भूक लागलेली होती. आता ती सर्वात आधी स्नॅप टाकणार आणि नंतर मग खायला सुरुवात करणार. तर इथे तुटून पडलेला आहे माझा केदार. तर ह्या पदार्थाचं मला नाव माहीत नाही आहे.